आपण सगळेजण सज्ज झालो आहोत माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वास करत असते। तिने आपल्या घरात यावं, तिने आपल्या घरात चिरकाळ टिकावं म्हणून आपण घरात लाइटिंग लावणं, पणत्या लावणं, रांगोळ्या काढणं, फराळाचं करणं, विविध कार्यक्रम प्रत्येकाच्या घरात चालू आहे। आमच्याही घरात तीच गडबड आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत नेमकी कसं करावं, आता स्वागत कसं करावं म्हणजे पणत्या लावणं, डेकोरेशन करणं याच्या व्यतिरिक्त पण लक्ष्मी दोन पावलांनी आपल्या घरात येते। ती येते एक ती तिच्या स्वतःच्या पावलांनी म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी आणि दुसरी ती गायीच्या पावलांनी, ज्याला आपण गोपद्म म्हणतो। तर तुम्हाला तुमच्या उमऱ्यावर आणि जिथे तुम्ही तुमची तुळस ठेवली आहे, खरं तर लक्ष्मी ही तुळशीने येते। जिथे तुळस लावलेली आहे, जिथं तुमच्या घरात तुळस आहे, तिथून लक्ष्मी येते। जिथे तुमची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी येते। म्हणजे तुळशीपासून माता लक्ष्मी स्वरूप असलेली शिरई ही आपल्याला तुळशीपासून ते आपल्याला जिथे आपण पूजा करणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला आणायची आहे। जसं आपण गौरी गणपतीमध्ये गौराईंना आणतो, थाटामाटात आणतो, त्यांचा सुद्धा मान सन्मान असतो, त्याच पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मी स्वरूप असलेली शिरई आणि माता लक्ष्मी ही तिच्या पावलांनी येते। ती कुठून येते तर ती आपल्याला तुळशीपासून येते। तर ते कसं करायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि अर्थात हा जो उपाय आहे आपण सकाळीच करत असतो। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी तुमचं आवरलं की आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे। आपण ह्या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये हा प्रयोग आपण आपल्या घरात केला आहे। तर सर्वप्रथम आपला जो मुख्य दरवाजा आहे हा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजा असो किंवा सेफ्टी डोअर असो, पण आपल्याला स्वस्तिक हे मुख्य दरवाजावरच काढायचं असतं। दोन्ही साईडने आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजा स्वच्छ करताना साध्या पाण्याचा वापर केला तरी चालेल किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल त्याने सुद्धा तुम्ही याला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। आता आपल्याला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे। लक्षात घ्या, स्वस्तिक काढताना भले तुम्ही प्लास्टिकचं स्वस्तिक काढलं असेल किंवा जे आपलं बाजारात मिळतं ते स्वस्तिक काढलं असेल किंवा तुमच्या मुख्य दरवाजावर चांदीचं स्वस्तिक असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। कुंकवाने स्वस्तिक काढायचं, कारण माता लक्ष्मीलाही कुंकू तर सर्वप्रथम इथे जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करत असता तेव्हा हळद घ्यायची असते आणि हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं असतं आणि पाणी टाकायचं असतं। त्याच्या आधी आपण जेव्हा हळदीचं लेपन करत असतो त्याच्या आधी आपला मुख्य दरवाजा आणि आपला जो उंबरठा आहे तो तुम्हाला स्वच्छ साफ करायचा असतो। आता तो कसा साफ करायचा तुम्हाला मी थोडक्यात सांगते। थोडंसं पाणी घ्या, त्याच्यामध्ये खडे मीठ टाका, थोडीशी हळद टाका, गोमूत्र टाका आणि त्याने तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। तर ते मी तुमच्यासोबत काही शेअर करत नाही, फक्त एवढं सांगते की या पद्धतीने स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजा आणि उंबरा सगळा स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला बघा त्याच्यावर पाय वगैरे दिल्या जो आपला उंबरा आहे त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमचा उंबरा मार्बलचा आहे, आमच्याकडे उंबरा नाही। एक सांगायचं आहे की उंबरा म्हणजे काय, तुमच्या मर्यादा। आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न किंवा हे वाक्य ऐकलं असेल की तुझं जे काही आहे ना ते उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आत आणायचं नाही। याचा अर्थ असा होतो की उंबरा ही तुमची मर्यादा असते। कुठलंही वाईट काम, कुठलीही वाईट गोष्ट आपल्या घरात येऊ नये म्हणून आपल्या घरात उंबरा असणं महत्वाचं असतं। आता बघा, लक्ष्मीला बेल, कमळ, कमळगट्टा, हळद ह्या ज्या वस्तू आहे ह्या अतिशय प्रिय आहे। आपण जेव्हा आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करत असतो तेव्हा आपला मुख्य दरवाजा हा बळकट होत असतो, कारण याला माता लक्ष्मीला आवडतं असं हळद आपण त्याचं लेपन करत असतो। त्याच्याबरोबर गोमूत्र पण असतं की कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही। हे जे हळदीचं लेपन आहे हे तुमच्या घराला, तुमच्या उंबऱ्याला, तुमच्या वास्तूमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हे अडवतो आणि तुमचा उंबरा, तुमची चौकट किती बक्कळ अशी भक्कम बनवतो। आता बघा, आपण नेहमी उंबऱ्याला म्हणजे आपला जो खालचा उंबरा आहे त्यालाच आपण हळदीचं लेपन करत असतो, पण दिवाळीच्या साईडने आता इथे बघा दोन्ही साईडने माझं हळदीचं लेपन करून झालं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे,
जो तिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे उंबऱ्याला, भले तुम्ही चांदीची पावलं लावली आहे, प्लास्टिकचं पावलं लावलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला कुंकवाचे ठसे काढायचे आहे. मध्ये स्वस्तिक काढायचं असतं आणि साईडने 2-2 कुंकवाचे ठसे काढायचे असतात. आता आपण गाईचे पावलं काढतो त्या पद्धतीने, किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही फक्त गोल गोल चिन्ह जरी काढलं तरी चालू शकतं. तुम्हाला मी आता दाखवतेच, पण हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा प्रयोग करायला विसरू नका. तर बघा, आपण नेहमी रांगोळीने स्वस्तिक काढत असतो, पण आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आपला जो उंबरा आहे त्याच्या मध्यभागी हे नरसिंहाचं प्रतीक मानलं जातं. उंबऱ्याला जेव्हा तुम्ही मधोमध स्वस्तिक काढता ते नरसिंहाचं प्रतीक मानलं जातं. तर छानपैकी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि बाजूने तुम्हाला कुंकवाचे ठसेसुद्धा काढायचं आहे. बघा, लक्ष्मी ही 2 पावलांनी येते. एक ती स्वतःच्या पावलांनी म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी येते आणि दुसरी येते ती गाईच्या पावलांनी. तर आपल्याला गोपद्म नाव ऐकलं असेल, किंवा तुम्ही आता जे कोणी सेवा करत आहात अष्टलक्ष्मीची, जी काही 8 लक्ष्मीची सेवा आपण कमळगट्ट्याच्या मणींवर करत आहोत, त्याच्यासुद्धा दररोज देवासमोर, मुख्य दरवाजासमोर, तुळशीसमोर गोपद्म काढायचे असतात. आता त्याच्याबद्दल पण आपण थोड्या वेळात बोलूया. तर छानपैकी तुम्ही बघा, मी ते स्वस्तिक काढलं आहे आणि हे सगळं करून ना तुम्हाला इतकं सुंदर वाटेल ना. त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की कुंकवाचे ठसे काढायचे आहे. आता आपण जसं लक्ष्मीची पावलं काढतो ना, त्या पद्धतीने कुंकवाचे ठसे, ज्यांना हे शक्य नाही होत त्यांनी फक्त गोल गोल टिंब जरी ठेवला स्वस्तिकच्या दोन्ही साईडने, इकडनं 3 ठेवा, इकडनं 3 ठेवा, या पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडने कुंकवाचे ठसे करून घेऊ शकता. आणि जी काही चौकट आहे ना, त्या चौकटीला पण 2-2 ठसे तुम्हाला या पद्धतीने काढून घ्यायचे आहे. आता बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ही जी सेवा आहे ना, ही घरातल्या कुलस्त्रीने करायची असते, घरातल्या महिलेने ही सेवा करायची असते. एखादीला जर अडचण असेल तर अर्थात तिला करता नाही येणार, मग तिच्या पतीने केली, तिच्या मुलाने केली, तिच्या मुलीने केली तरी चालेल. कारण जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता नाही येणार, आणि अर्थात विटासुतक असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता नाही येणार. तर बघा, इथे मी छान पद्धतीने कुंकवाचे ठसे काढून घेतले आहे, किंवा तुम्ही गोल गोल टिंब जरी काढले, मोठे मोठे टिंब, तरीसुद्धा चालू शकता. तर हे सगळं झाल्यावर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, शुद्ध गाईच्या तुपावर तुम्ही का बरं येता? बऱ्याच वेळा अशा प्रश्न येतात की ताई, आमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नाही, तर काय करायचं? तर बघा, तुमच्या घरात तूप असेल, आता दिवाळीला इतकी खरेदी केली आहे तुम्ही, तर प्रत्येकाच्या घरात शुद्ध गाईचं तूप असेलच. तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे लक्ष्मीचं स्वागत करण्याच्या आधी, म्हणजे दिवाळीची मांडणी करण्याच्या आधी तुम्हाला हे सगळं करायचं आहे. इथे तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला उंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा तुम्ही मधोमध ठेवला तरी चालेल, आणि रांगोळी काढून घ्यायची आहे. रांगोळी तुम्ही गोपद्म काढा, किंवा तुम्ही ज्या काही रांगोळ्या काढत आहे, जे काय डेकोरेशन करत आहे ते तुम्ही सगळं करू शकता. फक्त स्वस्तिक काढायला मात्र विसरू नका. आता लक्ष्मी ही कुठून येते? तर संध्याकाळी. आता हे मी तुम्हाला जे काही लेपन करायला लावलं आहे, जे काही स्वस्तिक काढायला लावलं आहे, ते तुम्ही सकाळीही काढू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही काढू शकता. मी तरी संध्याकाळीच काढते, कारण सकाळी दिवसभरात काढली तर मुलं असतात, मग ते लहान पाय वगैरे देतात. मग त्या पद्धतीने जर तुम्ही संध्याकाळी काढलं तर अतिशय उत्तम. आपल्याला मुख्य दरवाजाची सुद्धा पूजा करायची असते आणि आपल्या उंबऱ्याची सुद्धा पूजा करायची असते. हे तुम्ही करून बघा, तुमच्या मनाला खूप प्रसन्न वाटेल. आता लक्ष्मी ही म्हणजे आपलं लक्ष्मीचं आगमन हे घरातल्या तुळशी मातेपासून होतं. जिथे तुम्ही तुळस ठेवली आहे तिथून आपल्या लक्ष्मीचं आगमन होतं. मग तुम्हाला तुळशीजवळ गोपद्म काढायचे, गोपद्माची रांगोळी काढायची आहे, स्वस्तिक काढायचं आहे, तुळशीला धूप दीप ओवाळायची आहे. आणि आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे, जी शिरई आहे, तिचा मान सन्मान हा तुळशीजवळ करायचा असतो. तिथे तिला हळदी कुंकू लावायचं असतं. आणि तिथून आपण जिथे लक्ष्मीची स्थापना करत आहोत, आपण जिथे मांडणी करणार आहोत, तिथे आपल्याला शिरई आणायचे. शिरई झाडत वगैरे आणायची नाही, तुळशीजवळ ती ठेवायची आणि तिथे हळदी कुंकू लावायचं, आणि मग तिचा मान सन्मान करून ती आपल्या घरात आली पाहिजे. त्याच्या आधी काय करायचं आहे? गोपद्माची रांगोळी काढली, तुळस ते जिथे आपण लक्ष्मी पूजनाची मांडणी करणार आहोत तिथे आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहे. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल, कारण लक्ष्मी ही आता काही ठिकाणी प्लास्टिकची पावलं वगैरे काढली जातात किंवा आपण चिटकवले जातो, इतका वेळ नाही आहे, पण तुम्ही लक्ष्मीचेच पावलं कुंकवानेच काढा, असं मी तुम्हाला सांगेल.
तुळशीपासून, आता माझी तुळस ही गॅलरीत आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये आपण मुख्य दरवाजावर ठेवू शकत नाही किंवा तेवढी जागा पण नसते. तर जिथे तुमची तुळस आहे, अगदी खिडकीत आहे, मग खिडकीला तुम्ही खाली म्हणजे जिथे खिडकी आहे तिथून खालून फरशीवर तुम्हाला हे ठसे काढायचे आहे. मुख्य दरवाजावर असेल तर मुख्य दरवाजा ते तुम्ही जिथे मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला ठसे काढायचे आहे. गॅलरीत असेल तर जिथे गॅलरीपासून म्हणजे जिथे तुळस आहे तिथून जिथून तुम्ही पूजा करणार आहात तिथपर्यंत तुम्हाला हे ठसे काढायचे आहे. तुम्हाला समजलं असेल, हे तुम्ही करून बघा. कारण लक्ष्मीला सुद्धा मानाने घरात आणायचं असतं. ज्या पद्धतीने आपण गौऱ्यांना घरात आणतो त्याच पद्धतीने लक्ष्मीला सुद्धा घरात आणायचं असतं. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ज्या ज्या घरात ही सेवा केली जाते त्या घरात स्थायी स्वरूपात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि ती चिरकाळ टिकते सुद्धा. तर तुम्ही बघितलं, याच पद्धतीने तुम्हाला करायचंय. लक्षात घ्या, तुमचं स्वतःचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरात, जसं तुम्ही ज्या घर मालकांना तुम्ही भाडं देता, तुम्ही भाडे तत्वावर राहता, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ताई, आम्ही आमच्या सासरी जात आहोत तिथे सुद्धा करायचंय. जिथे लक्ष्मीचं पूजन तुम्ही करणार आहात त्या ठिकाणी हे तुम्हाला करायचं आहे. गोपद्माची रांगोळी काढा, पण लक्ष्मीचे पावलं काढा. तुम्ही बघत असाल काही काही ठिकाणी प्लास्टिकचे पावलं मिळतात, पण तेच आपण काढतो. असं नाही करायचं. लक्ष्मीची पावलं काढावी आणि लक्ष्मी ही तुळशीपासून येते. तर तिचा जो मान सन्मान आहे, तर तुळशीजवळ गोपद्माची रांगोळी काढायची. नंतर तुम्ही लक्ष्मीचे ठसे काढून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्वागत करायचंय. ह्या पद्धतीने तुम्ही करा. माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करू दे. प्रत्येकाला संपूर्ण अष्टलक्ष्मी प्राप्त होऊ दे. ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.